विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रहारनं तयारी सुरू केली असून 15 ते 20 जागांवर तयारी करत असल्याचं बच्चू कडूंनी म्हटलंय। तर बैठकीला जाऊ नका म्हणून पवारांनी विरोधकांना फोन केला नसेल असंही बच्चू कडूंनी म्हटलंय। शरद पवारांच्या बाबतीत भुजबळांचा अभ्यास अधिक असल्यानं त्यांनी या संदर्भात वक्तव्य केलं असेल असंही बच्चू कडूंनी म्हटलं। दरम्यान सर्वपक्षीय बैठकीआधी विरोधी पक्षातील नेत्यांना बारामतीतून फोन आला। या फोननंतर विरोधकांनी बैठकीवर बहिष्कार टाकला असा मोठा आरोप छगन भुजबळांनी केला होता। विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे। प्रहारनं काय निर्णय घेतला अद्याप सांग। नाही, विधानसभेचं आम्ही आता 9 ऑगस्टला आमचं संभाजीनगरला एक मोठा मोर्चाचं आयोजन आहे आणि 9 ऑगस्ट नंतर मग आम्ही समोर निर्णय घेऊ। एक प्लॅन बी म्हणून थर्ड फ्रंट तयार करण्याची काही तयारी आहे? थर्ड फ्रंट नाही, आमचा शेतकरी शेतमजुराचा फ्रंट राहील। थर्ड वगैरे नाही आहे। जे काही राहील ते एकटं राहील, अकेले रहेंगे। कोण कोण असणार याच्यामध्ये? या आता तेच 9 तारखेनंतरच आम्ही मूठ बांधणी करू। सध्या तर आम्ही आमची बांधणी करतोय। किती जागेची तयारी करते प्रहार महाराष्ट्रात? सध्या 15 ते 20 तरी करतोय, 20 पर्यंत वेळेवर येईल। आता बरेच चांगले नाव पण येत आहे। कुणाच्या विरोधात निवडू? महायुतीच्या की महाविकास आघाडीची का महायुतीसोबत लढणार? आम्ही शेतकरी शेतमजुराच्या बाजूने लढू। आता कोणाच्या विरोधात जाईन मला माहीत नाही। राष्ट्रीय ओबीसी महासंघ बाकी इतर काही संघटना आहे तुमच्यासोबत येण्यास तयार आहे? अजून कोणाशी बोलणं नाही झालं। धीरे धीरे आपण समोर जाऊ त्या पद्धतीने। अजित पवारांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळेस म्हटलं होतं की त्या ठिकाणी पराभव झाला तर लढणार नाही म्हणून विधानसभा। जय पवारांचं नाव त्यामुळे चर्चेत आहे। हां, काय वाटतं? मला माहीत नाही, त्याची काही कल्पना नाही। शरद अजितदादा लढायला पाहिजे असं वाटतं की लढायला पाहिजे। अजून वय थोडं झालं त्यांचं, काय बरं लढावं नाही? अजून अजितदादा सध्या मजबूत आहे, शारीरिक पण मानसिक पण। चलो, एक शेवटचा प्रश्न माझा, सर्वपक्षीय बैठकीसाठी बारामतीतून फोन गेला म्हणून विरोधक आले नाही असं म्हणतात। शरद पवारांकडे भुजबळांचा इशारा होता। नाही, मला माहीत नाही। मला वाटतं या सगळ्या संदर्भात भुजबळ साहेबांना काय शरद पवार साहेबांचा चांगला अभ्यास आहे। त्यांनी त्या पद्धतीने वक्तव्य केलं असेल। तुम्हाला असं वाटतं की शरद पवारांनी फोन केला असावा कोणाला? विरोधकांना काही जाऊ नका सर्वपक्षीय बैठकीत? नाही नाही, बिलकुल नाही। कॅमेरामॅन सचिन सह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर।